3 लोकप्रिय भूत कथांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे. चला बघूया ती काय आहे. पण हे सुरू होतं ते भूतामुळे नाही, तर एका जिवंत व्यक्तीवर झालेल्या भयंकर अन्यायामुळे. या आत्म्यांचा प्रवास सुरू होतो एका हिंसक घटनेतून. सुरुवात करूया बदलापूर एक्सप्रेसच्या कथेने. बदलापूर एक्सप्रेसमध्ये एका जोडप्यावर हल्ला होतो आणि त्याचा शेवट त्यांच्या मृत्यूने आणि एका शापाने होतो. एका गावात पाण्यावरून झालेलं साधंसं भांडण बिजली नावाच्या स्त्रीचा जीव घेतं. आणि एका धाब्यावर बिझनेसची जेलसी मालकांच्या जीवावर बेतते. त्यांना जाळून मारलं जातं. जेव्हा कोणाचा अन्यायाने मृत्यू होतो तेव्हा एक सूड घेणारा आत्मा तयार होतो आणि तो त्याच जागेत अडकून राहतो. हे आत्मे भरकटलेले नाहीयेत, त्यांना फक्त एकच गोष्ट हवी आहे आणि ती म्हणजे बदला. प्रत्येक ठिकाण झपाटण्याची पद्धत वेगळी आहे, पण एक गोष्ट मात्र कॉमन आहे. ती जागा एक सापळा बनते. मग जेव्हा हे आत्मे त्यांच्या मारेकऱ्यांचा सामना करतात तेव्हा काय होतं? बदल्यानं त्यांना शांती मिळते का? बदलापूर एक्सप्रेसमधली ती भूतं तब्बल 15 वर्ष त्यांच्या मारेकऱ्यांची वाट बघत होती. जेव्हा बदल्याचा क्षण येतो तेव्हा आत्म्याचा शेवट 2 पैकी एका प्रकारे होतो. काही आत्म्यांना जसं ट्रेनमधल्या सूड पूर्ण झाल्यावर मुक्ती मिळते, तर काहींचा विनाश होतो. उदाहरणार्थ हातपंपावरच्या 5ही चेटकिणींना एक तांत्रिक बाटलीत कैद करतो. तसंच ढाब्यावरच्या भूतांचाही शेवट होतो, जेव्हा एक कुटुंब त्यांचं रहस्य उघड करून तो ढाबा जाळून टाकतं. पण कधीकधी बदला पूर्ण होऊनही कथा संपत नाही, उलट एक अनपेक्षित वळण घेते. आपण बदलापूर एक्सप्रेसच्या कथेवर परत येऊया. तिथे सगळं शांततेत संपल्यासारखं वाटत होतं नाही का? पण खरा ट्विस्ट तर शेवटी येतो. ही कथा सांगणारा स्वतःच एक भूत असतो. यावरून असं वाटतं की दहशतीचं हे चक्र कदाचित कधीच संपणार नाही. मग या कथांमधला खरा विलन कोण आहे? ते भूत की त्यांना जन्म देणारा अन्याय?